मी आहे कांचन, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करू। ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी। हा आपला अस्तर आहे, हा आपला ब्लाउज पीस आहे। याच्यावरती सुंदर असं आपण इथं डिझाईन बनवणार आहोत। व्हिडिओ पूर्णपणे बघा। अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया। ब्लाउजची उंची आपण 13.5 घेतलेली आहे, रुंदी आपण 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे, गळ्याची रुंदी आपण 2.5 घेतलेला आहे म्हणजे 2.5। गळ्याची उंची आपण इथं 9 इंच घेणार आहोत। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला डीप गळा पाहिजे म्हणून आपण इथं 3 इंचावर एक मार्किंग करून अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया। गळ्याचा आकार आपण इथं गोलाकारमध्ये देणार आहोत। तर बघू शकता गोल गळ्यावर आपण इथं डिझाईन बनवायचं आहे। त्यानंतर आपण इथं जो अस्तर आहे ना, आपण इथं गळा कट करून घेऊया अस्तरवरती। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस जे आहे ओपन करून आपल्याला त्याच्यावरती अस्तर जे आहे सेट करून घ्यायचं आहे। साईडला पिन लावून घेऊया। टिप वगैरे टाकताना अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही साठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे अगोदर। त्यानंतर आपण इथं गळ्याला टिप मारून घेऊया। अगदी फिनिशिंगने आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे म्हणजे आपला गळ्याचा जो शेप आहे छान येतो। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला टिप मारून घेणार आहोत। त्यानंतर जो गळ्याचा आतला कपडा आहे तर ब्लाउजचा कट करून घ्यायचा आपल्याला। आतला जो कापड आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्या गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आपल्याला। त्यानंतर आपण अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे आता ओपन करून घेऊया म्हणजे आपल्याला इथं अस्तर ब्लाउज पीस पलटून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण व्यवस्थित इथं पलटून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला दाब टिप मारून घ्यायचा आहे। टिप आपण खालच्या साईडला मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण दाब टिप मारून घ्यायची आहे। दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे। अगदी फिनिशिंगने आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे छान दिसतो। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला दाब टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं साईडला ब्लाउजच्या साईडला इथं टिप मारून घ्यायचा आहे पूर्ण। जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो तेव्हा अस्तर आणि ब्लाउज पीस गोळा नाही होणार किंवा कपडा इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पण टिप मारून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे। तर गळा आपला इथं तयार आहे। खालच्या साईडला टक्स मारून घेऊया। खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं टक्स जे आहे मारून घेऊया। ब्लाउजचा जो गळा आहे अगदी फिनिशिंगने आपण इथं तयार केलेला आहे। ह्याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायचा आहे। डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं ब्लाउजचाच कपडा घेतलेला आहे 3.5 इंचाचा। ह्याला डबल फोल्ड करून वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे। तर पट्टीवरती आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथं पट्टीला पलटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथं ओपन करून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टी जी आहे पलटून घेणार आहोत। पट्टी आपण इथं पलटून घेतलेली आहे। वरच्या साईडला आपण इथं प्रेस पण करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं छोटे छोटे पट्ट्या 4.5 इंचाच्या कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं छोटे छोटे पट्ट्या जे आहे कट करून घेऊया डिझाईन बनवण्यासाठी। तर भरपूर असे आपण इथं पट्ट्या ज्या डिझाईन बनवण्यासाठी कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ब्लाउज पीस घेतलेला आहे। त्यानंतर ब्लाउज पीसला अशा प्रकारे डबल फोल्ड करून घेऊया। गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण। जसा आपला गळ्याचा शेप आहे तसाच आपल्याला इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे।
तर बघू शकता मार्किंग करून घेतलेलं आहे. दुसऱ्या साईडला पण आपण इथं मार्किंग करून घेऊया अशा प्रकारे. जे आपण पट्ट्या तयार करून घेतलेले आहे ते आपल्याला गळ्याला ठेवून इथं टिप मारून घ्यायचं आहे. जिथं आपण मार्किंग करून घेतलेले आहे त्याच्यावरचीच आपल्याला इथं एक एक ठेवून टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे एक एक ठेवून गळ्याला टिप मारून घेणार आहोत. पट्ट्या ज्या आहे आपण इथं पूर्ण गळ्याला लावून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पट्टीला आणि एकदा फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता परत एकदा फोल्ड करून आपण इथं गळ्याच्या साईडला टिप मारून घेणार आहोत. तर पूर्ण पट्ट्या आपण इथं गळ्याला लावून घेतलेल्या आहेत. तो गळ्याच्या साईडचा जो एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा म्हणजे आपल्या गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फिनिशिंगनं पण लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेऊया म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान वाटेल. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेतलेला आहे. किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला एक फ्लावर बनवणार आहोत. सुंदर असं बघू शकता. फ्लावर बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून ह्याच्यावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता. तर अशा प्रकारे त्रिकोणी शेपमध्ये आपण फोल्ड केलेला आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला इथं डबलदा फोल्ड करून अशा प्रकारे वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फोल्ड करून वरच्या साईडला टिप मारून घेणार आहोत. फ्लावरच्या कळ्या आपण इथं तयार केलेल्या आहे. ओपन करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्लावरच्या कळ्या ज्या आहे बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून ह्याच्यावरती दोरी ठेवून आतमध्ये दोरी ठेवून आपल्याला इथं फोल्ड करून टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता. त्यानंतर ओपन करून घेऊया लटकनला. तर बघू शकता खालच्या साईडला आपण इथे लटकन बनवून घेतलेला आहे. त्यानंतर वरच्या साईडला लटकन बनवायचं आपल्याला. चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे लटकनला. तर सिंपल असं आपण इथं लटकन बनवून घेतलेलं आहे वरच्या साईडला लावण्यासाठी आपण इथं. त्यानंतर आपल्याला इथं सुई दोरा घ्यायचा आहे. सुई दोऱ्याने आपल्याला जिथं आपण इथं पट्ट्या लावलेल्या आहेत तिथे आपल्याला इथं सुई दोऱ्याने फ्लावर तयार करून घ्यायचा आपल्याला इथं. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे एक फ्लावर बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं दुसरा पण फ्लावर बनवून घेऊया. सुई दोऱ्याने आपल्याला अशा प्रकारे इथं फ्लावर जे आहे बनवून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता दुसरा पण आपण इथं बनवून घेतलेला आहे. किती छान वाटत आहे बघू शकता तुम्ही. तर पूर्ण गळ्याला अशाच प्रकारे आपण इथं फ्लावर जे आहे बनवून घेणार आहोत. बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला नॉट लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे ठेवून. त्यानंतर आपल्याला इथं जे फ्लावर आपण इथं कळ्या बनवून घेतलेल्या एक एक ठेवून याच्यावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण गोल आकार देऊन आपण इथं कळ्यावरती टिप मारून घ्यायचा आहे एक एक करून ठेवून आपल्याला इथं. तर खालच्या साईडला पण आपण इथं फ्लावर जे आहे सुंदर असं बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं जे फ्लावर बनवून घेतलेलं आहे गळ्याला आपल्याला इथं एक एक करून इथं गोल्डन कलरच्या मण्या लावून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं मण्या जे लावून घेतलेलं आहे पूर्ण गळ्याला. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला लटकन लावून घेऊया. फ्लावरच्या सेंटरमध्ये आपल्याला इथे एक बटन लावून घ्यायचा म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान दिसेल. तर बघू शकता सिंपल असा सुंदर असा आपला इथं ब्लाऊजचा डिझाईन अगदी कमी वेळात तयार झालेला आहे. तुम्ही पण असा ब्लाऊज डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनच्या आयडिया तुमच्या कस्टमरला द्या. नक्कीच त्यांना आवडेल.
बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर कसा वाटला आजचा ब्लाउजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असले व्हिडिओला एक लाईक करा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.